पाहिलं की याद्या निर्दोष होत नाही तोपर्यंत निवडणुकीला सामोरं जाणार नाही, या भूमिकेवरती संपूर्ण म्हणजे पक्ष जे आहेत ते ठाम आहेत. बघा, आता आम्ही पहिली हा एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. आम्ही आमच्याकडून सहकार्य पूर्ण करत आहोत. निवडणूक आयोगाला लोकशाहीचं सहकार्य करायचंय की नाही, जनतेचं सहकार्य करायचंय की नाही. कारण तुम्ही मला सांगा ना, जर तुमचं यादीचं नाव भलत्याच वॉर्डात टाकलं असेल आणि तुम्ही मतदानाला गेलात आणि तुम्हाला सांगितलं तुमचं नाव नाहीये, तुम्ही मतदान करू शकणार आहात का? तुम्ही मुंबई भाजपपासून वाचू शकणार आहात का? तुम्ही अदानिस्तान होण्यापासून वाचू शकणार आहात का? नाही, बघा ना, आता आपण गुड फेटमध्ये घेऊ, असा विचार करू की हा जो भाजपने गोंधळ ह्याच्यात घालायचा प्रयत्न केलाय. कारण मगाशी नांदगावकर साहेब पण बोलले की जसं आम्ही निवडणूक आयोगाच्या देखील लक्षात आणून दिलेलं आहे की काही काही जिथे भाजपचे भक्कम मतदारसंघ आहेत तिथे गडबड नाही झाली आहे कुठची, तिथे मतदार याद्या वळल्या नाही आहेत. जे विरोधी पक्षाचे आहेत त्यांच्या झाल्यात आणि कदाचित त्यांचे मित्र पक्ष आहेत भाजपचे, त्यांचे अजूनही गाळले गेले. तर त्यांनी पण थोडं लक्षात घ्यावं राजकारण. विरोधी पक्षाचे आहे ते कुठले कुठले भाग आहेत, कुठले कुठले? भांडूप आहे, शिवडी आहे, दिंडोशी आहे, जोगेश्वरी आहे, वरळी आहे, माहीम आहे, असे अनेक आहेत. आता कुलाब्यामध्ये आहेत, बँड्रा ईस्ट आहे. आतापर्यंत तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाताना एक महाविकास आघाडी म्हणून आणि मनसेसोबत असायची. आजच्या या वेळी काँग्रेसचं कोणी नव्हतं, राष्ट्रवादीचं. आज जन जमलं आणि जे कोणी लोकशाही वाचवायला लगेच त्वरित उतरतात ते सगळे आम्ही सोबत होतो. काही छोपे हात होते, काही सरळ हात आले. बघा, आता त्यांच्यामध्ये मला काही बोलायचं नाहीये. पण महत्वाची गोष्ट बघा, मी एक तुम्हाला सांगतो की ह्याच्यात सर्वच विरोधी पक्ष हे एकत्र आहेत. बघा, आता निवडणूक कशी लढणार, कोण लढणार वगैरे फार नंतरचा विषय. तिथपर्यंत पोचायला पहिलं हे सुधारायला पाहिजे ना आम्ही. हे बघा किती गट्टे आणलेत. आता ह्याच्यात एक उदाहरण आहे आपलं वॉर्डचं, जे आपण दाखवलं अनिल परब साहेब. हे बघा, हे अनिल परबजींनी तिथे दाखवलं. हा एक वॉर्ड आहे. ह्या वॉर्डमध्ये वॉर्ड बाउंड्री वॉर्डच्या एजला कुठचे हल्ले असतील याद्या तर आम्ही समजू शकतो चुकून झालेत. वॉर्डच्या बरोबर मधल्या बिल्डिंग एक एक उचलून दुसऱ्या वॉर्डमध्ये कशा टाकू शकतात? टेबल पलीकडे 162 165 163 आणि काही 163 हे 6000 मतदार आहेत. हा नाही, हा प्राथमिक अभ्यास आम्ही जो खोलावर जाऊन म्हणजे पहिले पुढे आणले लोकांसमोर ते मुंबई महानगरपालिकेचं. इतर पण महानगरपालिकेमध्ये हा गोंधळ आलेला आहे. ठाण्यात खूप मोठा आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, नाशिकमध्ये झालेला आहे. ते आम्ही लोकांसमोर आणूच. पण आज पहिला आम्हाला जे मागण्या करायच्या होत्या निवडणूक आयोगाकडे ते हेच होतं, ऑब्जेक्शनसाठी वेळ वाढवून द्या, 21 दिवस करा, बल्कमध्ये ऑब्जेक्शन घ्या आणि हे परिशिष्ट ब जे आहे परिशिष्ट 2 ते आम्हाला बदलून द्या. एक मिनिट. बघा, तुम्हाला सांगू का, ऐका एक मिनिट मी नाही 162 आणि 163 साकीनाका. हा, आता तुमचा जो प्रश्न राजकीय प्रश्न आहे की कोण आले कोण नाही, मी मुद्दाम त्याला उत्तर देणार नाही. कारण उत्तर दिलं तर विषयाला फाटे फुटतात. आजचा विषय महत्वाचा आहे. कारण बघा, आज आम्ही पक्ष म्हणून जरी आम्हाला पाहिलं नाही तरी आम्ही या देशाचे नागरिक आहोत आणि आमचं म्हणणं हे आहे की आमच्या मताला किंमत असायला पाहिजे. पराजय करणार आहेत ना तुम्ही, मग निवडणूक तरी फ्री अँड फेअर करून करा ना. एवढी तरी हिंमत दाखवा. म्हणजे तुम्ही हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही जातींमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही मराठी अमराठी करण्याचा प्रयत्न करणार, तुम्ही रेवडी किंवा फ्रीबीज हे वाटण्याचा प्रयत्न करणार. सगळं करून पण तुम्हाला वोट चोरी करून जिंकावं लागतं. म्हणजे विश्वासार्हता तुमची या देशात किती कमी आहे हे स्वतः जरा आरशात पाहून लक्षात घ्यावं त्यांनी. गेल्या अनेक दिवसापासून विरोधी पक्ष सातत्याने निवडणूक आयोगाकडे तक्रार करतात, पण असं काही सोल्युशन निघालं? आम्ही सोल्युशन बघा, आमचा अभ्यास पक्का आहे आणि ते जाऊ दे, त्यांना थोडा त्रास होईल निवडणूक आयोगाला, पण तो त्रास आम्ही गरज पडली तर देऊ. पण त्यांचे पण क्लेम्स आणि त्या क्लेम्सचा आम्ही खरं क्लेम काय आहे तो पण आम्ही जरा काढलाय. तुम्हाला वाटतंय का हा इश्यू पब्लिक मध्ये रेझोनेट होते? कारण की नॅशनल स्टेजवरती राहुल गांधी हा इश्यू उचलताय, तुम्ही महाराष्ट्रात उचलताय, पण लार्ज स्केल असा प्रोटेस्ट हा आमचा प्रचाराचा मुद्दा कुठेच नाहीये. मी तुम्हाला सांगतो, ह्याच्यात गफलत काय होते की मुंबईमध्ये तरी आणि महाराष्ट्रामध्ये तरी वोट चोरी किंवा हा जो मुद्दा आहे आमचा प्रचाराचा मुद्दा नाहीये. ही यंत्रणा आता चालू आहे, ही प्रक्रिया चालू आहे. ही प्रक्रियेत हे सुधार झाले पाहिजेत
ही आमची मागणी आहे, म्हणून आम्ही आत्ता ह्याच्यावर उतरलेलो आहे. बाकीचे मुद्दे अनेक आहेत ना मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये, त्याच्यावर आम्ही बोलतच आहोत. ते प्रचाराचे मुद्दे होतील, ते राजकीय मुद्दे होतील. पण हा जो मुद्दा आहे ना, जसं मी आपल्याला सांगितलं की जे आम्ही हरियाणाचं अनालिसिस पाहिलं राहुल गांधींकडून, किंवा मी जे वरळीचं केलं, मुंबईचं जे करत आहोत, ही अकॅडमिक एक्सरसाइज झाली, निवडणूक झाल्यानंतर झाली. ही एक्सरसाइज आता लाईव्ह आहे आणि ह्याच्यात जर आपण मीडिया म्हणून आणि आम्ही राजकीय पक्ष म्हणून, मग सत्ताधारी असो की विरोधी असो, ह्याच्यात ही प्रक्रिया सुधारून ह्याच्यात जे बदल आहेत ते आणले नाहीत, तर मग कुठच्याच दुसऱ्या विषयाला काही अर्थ राहत नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.